सिंधुदुर्गाचे भूमिपूजन यथासांग आणि निर्विघ्नपणे पार पडले। केवढी ही राजेंची दूरदृष्टी। उत्तरेस सुरतेस मोहीम झाली, पश्चिमेस आता गडाची उभारणी सुरू झाली। हे सगळे दूरदूरवरचे पाहता नजीकचे नजरेआड होऊ नये इतकंच। बाईसाहेब, अशी शंका का आली आपल्या मनात? अहो, शंभू बाळ आता बाळ राहिले नाहीत, मोठे झाले आहेत ते। त्यांचे हात पिवळे करायला नकोत का? आता शंभू बाळांच्या विवाहाचा विचार करायला हवा। सर्व काही सासवास ठरवणार। आमच्या नाचसूनबाई स्वराज्यावर निष्ठा ठेवणाऱ्या असाव्यात, राजेंच्या कार्याचा अभिमान बाळगणाऱ्या असाव्यात आणि स्वराज्य रक्षणात पुढाकार घेणाऱ्या असाव्यात। कंचा मनसुबा योजून इकडे येणं केलं सा? पिलाजीराव, आपण दर्यात सिंधुदुर्गाची पायाभरणी केली, परंतु केवळ गडकोट उभारून चालणार नाही। ही कोकण किनारपट्टी आणि कोकणचा भूप्रदेश सुरक्षित ठेवायचा असेल तर स्वराज्याच्या म्यानात तशीच तोला मोलाची आणि इमानाची समशेर हवी। त्या समशेरीचं दर्शन घ्यायला आलो आहोत। राज तुम्ही फक्त हुकूम करा, आमची जान बी हाजीर आहे स्वराज्यासाठी आणि तुमच्यासाठी। आबासाहेब, आम्ही आबासाहेबांना नाव सांगणारच। आबासाहेब, आमच्या गणूजी दादांना सांगून ठेवा बरं। अहो, पर काय केली त्यांनी आणि काय सांगायचं आम्ही त्यातली? स्वराज्याविषयी वावगं बोलले ते। असं काय ठाऊक काय तुम्हाला स्वराज्याबद्दल? मरगळलेल्या मराठी धमन्यांमध्ये क्षत्रियत्व सळसळत ठेवणारे तेज म्हणजे स्वराज्य। देव, देश, स्वधर्म यांना सत्तेची जागा मिळावी म्हणून स्थापन झाले ते स्वराज्य। आणि ते स्थापन करणारे सह्याद्रीचे महादेव म्हणजेच आमचे शिवाजीराजे। अगं, राजासनी स्वराज्याविषयी सांगतेस वय? शिवाजीराजे, उठा उठा। नाव काय म्हणालात? राजाओ। राजाऊ। राजे खवासखानाच्या मोहिमेवर गेले आहेत। कोकण किनारपट्टी सुरक्षित करून त्यांनी बाजी घोरपडे यास यमसदनी पाठवलं। मनचं सफल झालं, उसनं फिटलं। आता वृद्धिंगत होणाऱ्या आरमारास जलदुर्गेचं कवच मिळेल। एव्हाना राजे खवासखानावर चाल करून गेले असतीलही। राज, माफी द्या आमासनी। आमच्या राजांचं आगाऊ बोल ध्यानी घेऊ नकासा। आमची मुलगी चुकलीच, बोलाय तिखट हाय जरा। राजाऊच्या या तिखट बोलण्याची मात्र सजा मिळेल तुम्हाला पिलाजीराव। गोड सजा। राज, आमासनी काय समजलं नाही। पिलाजीराव, तुमची लेक राजाऊ आमच्या शंभूराजांसाठी भोसल्यांच्या कबिल्यात द्याल? शिर्क्यांचं हे कन्यारत्न शंभूराजांच्या शिरपेचाच साजरं दिसेल।
राज लय मोठं केलं तुम्ही आम्हासनी. राज या परास काय सोनं होणार आमच्या राजांच्या जन्माचं. पिलाजीराव आणखी एक मागणं होतं. आमच्या कन्या नानीबाई तुमच्या गणोजीरावांसाठी पदरात घ्या. हा साट्या लोट्याचा रिश्ता कसा वाटतो तुम्हास? राज राज पांग फिटल बघा आमच्या जन्माचं. पिलाजीराव, तुमची स्वराज्य कार्यात साथ लाभली, ती आता नातेसंबंधात दृढ व्हावी. शिर्क्यांसारख्या कुळवंत मराठ्यांशी नातेसंबंध प्रस्थापित झाले, बहुत आनंद झाला. आता कुटुंब कबिल्यासह राजगडी येण्याची सिद्धता करा. शिराज आऊसाहेब, अहो आपण शंभू बाळांच्या लग्नाविषयी नुसती चर्चा आणि स्वप्नांचे इमले बांधत बसलो, मात्र राजेंनी सोयरीक जुळवली सुद्धा. काय सांगता काय पुतळाबाई? आऊसाहेब, शृंगारपूरच्या पिलाजीराव शिर्केंची कन्या राजाऊ. शिवबा, उत्तम निवड केली. शिर्केंचं घराणं मोठं तालेवार, समशेर बहादर कुलवंत मराठे, स्वराज्याचे निष्ठावान. बाईसाहेब, शिर्के मंडळी केव्हा पोचतील काही कल्पना? हो, परवाच येणं होईल मंडळींचं. परवा? कालावधी कमी आहे, त्वरित कामास लागा. जाह्नवी, बेमुरव्वत सिवा अपने मरहूम बाप का इंतकाल भुलाकर अपने जानशीन की शादी की शहनाइयां बजवा रहा है. इसकी वजह है उसका बुलंद होता हुआ हौसला. अभी भी वक्त है. उस सिवा का गुरूर तोड़ उस पर मुगलिया सल्तनत का खौफ बिठाना होगा. इस मर्तबा ऐसी आंधी भेजेंगे सिवा पर कि उसका वो स्वराज तहस नहस हो जाएगा और साथ में चूर चूर होगा सिवा का वजूद. आता आपल्याला आऊसाहेबांच्या महाली जायचे आहे सुनबाई. आऊसाहेबांना सुनमुख बघायचं आहे. राज, पिलाजीराव, आता आपण व्याही झालो आणि तसही तुमची जागा आमच्या हृदयात आहे. राज राज हा देह आज धन्य झाला बघा. पिलाजीराव, आज शिर्के भोसले रक्तसंबंध जुळले. आमच्या शंभूराजांच्या आयुष्याला राजाऊ नावाचं काळीज पान जोडलं गेलं. राज राजा आमची वळचणीची गंगा तुम्ही आड्याला नेलीस बघा. आई पिलाजीराव, अहो तुमची गंगा वळचणीची नाही, ती मराठ्यांच्या इमानी रक्ताची गंगा आहे. राज पिलाजीराव, शिर्केंच्या राजस राजाऊ आता स्वराज्याच्या गोकुळात यशोदा म्हणून आल्या. सबब त्यांचं नाव यशोदा ठेवावं. सौभाग्यवती भवा, औक्षवंत व्हा. भाईजान, उस नापाक सिवा को खत्म करने के लिए इस बार हमें ऐसा सुरमा भेजना होगा जो उसे मसल कर नेस्तनाबूद कर दे. आपकी नजर में है कोई ऐसा सुरमा? आपाजान, इस बार उस सिवा पर हम ऐसी तेज तर्रार शमशीर भेजेंगे जिसकी बुनियाद पर यह मुगलिया सल्तनत टिकी हुई है. कौन है वो?
हुकुम, बादशाह सलामत ने आपको याद फरमाया है। जय एकलिंग जी। खुशामदीद, खुशामदीद। आप जानते होंगे कि वह दखनी चूहा शिवाजी भोसला वो मुगलिया सल्तनत को चुनौती दे रहा है। लिहाजा मिर्जा जी, हम चाहते हैं कि आप खुद दक्खन जाएं, उस सीवा पर चढ़ाई करें और उसकी धज्जियां उड़ाएं। आला हजरत, मुगलिया सल्तनत का दुश्मन हमारा दुश्मन। तख्ते ताऊस के खिलाफ उठने वाला हर कदम हम काट देंगे हुजूर। गुस्ताखी माफ आला हजरत, लेकिन क्या उस काफर सिवा पर पुकारी हुई मुहिम को मिर्जा राजा जयसिंह अंजाम दे पाएंगे? आपाजान, शक और औरंगजेब एक ही अशरफी के दो पहलू हैं, और भरोसा वो तो हम अपने अक्स पे भी नहीं करते। मुगल है हम। राज, मुघल सही मिर्झा राजा जयसिंग 80,000 स्वार, 5,000 पठाण आणि मोठ्या पायदळाच्या ह्यांच्या बंदोबस्तानं दखण्यात यायला निघालाय. आणि त्यांच्याबरोबर तो दिलेर खान पठाण बी आहे. मिर्झा राजे जयसिंग म्हणजे राजपुतान्यातील आमेरचे महाराज. मिर्झा राजे आपल्या मुलखात पोहोचेपर्यंत त्यांच्या फौजेचा पसारा लाखाच्या आसपास जाईल. सोनोपंत, मुलखाचा आणि गडकोटांचा कडेकोट बंदोबस्त करायला हवा. सर्व गडकोटांवर खबरधाडा आणि सज्ज राहण्यास सांगा. दारुगोळा आणि धान्य साठा मुबलक तयार ठेवायला सांगा. आणि त्याचबरोबर बहिर्जी नायकांना मिर्झा राजांच्या फौजेवर पाळत ठेवायला सांगा. बाईसाहेब, एक आनंदाची बातमी सांगायची होती. राजेंनी महाबळेश्वरी जायचा बेत आखलाय. ग्रहणाची पर्वणी साधावी असं मनी दिसतंय त्यांच्या. पण ह्यावेळी देवदर्शन हाच मनसुबा आहे की? हो ना थोरल्या बाईसाहेब, आधी हे नक्की विचारून घ्यावं. खरंय तुमचं. आम्ही आऊसाहेबांनाच विचारतो. नाहीतर शंभू महादेवाऐवजी मागच्या वेळीसारखं हर हर महादेव असायचं. थोरल्या बाईसाहेब, काहीही झालं तरी ग्रहणाची पर्वणी चुकायला नको, इतकंच. भाईजान, हम जल्द से जल्द इस अंगूठी में नगीना जड़ाना चाहते हैं. इस बात पर गौर फरमाइए. आपाजान, हमने कहा आपसे आप फिक्र ना करें. मिर्जा राजा हमारे पुराने वफादार हैं, होशियार हैं. उनकी वफादारी पे हमें एतबार है. आप देखिए आपाजान, जल्द ही सूरज गिरान होगा. मिर्जा राजे उनके स्वराज को गिरान लगाएंगे जरूर. ग्रहण? ग्रहणाची पर्वणी साधून राजेंनी महाबळेश्वरी जाण्याचा बेत योजिला आहे. राजे कधीपासून मुहूर्तादी गोष्टींचा विचार करू लागले. आमच्याशी तर कसलीही मसलत केली नाही. काय? आऊसाहेब, राजेंनी तुम्हाला कल्पना दिली नाही? नवलच आहे. हो ना आऊसाहेब, राजे तर तुम्हाला छोट्यातली छोटी गोष्टही सांगतात. मग एवढी मोठी गोष्ट सांगितली नाही? आमचा तर विश्वासच बसत नाही. अहो, खरंच आम्हास काहीच कल्पना नाही. असो, परंतु राजेंनी असा अचानक
महाबळेश्वरी जाण्याचा बेत रचला, तोही कुटुंब कबिल्यासह, म्हणजे आश्चर्यच आहे. या प्रकरणाचा छडा लावलाच पाहिजे. बरोबर. ही सगळी तयारी कोणत्या निमित्तानं आम्हालाही कळू दे. पंत अहो, राजांची सूचना आम्हाला शिरसावंदी आहे. आता उद्या पहाटे महाबळेश्वरी योजलेले सुखरूप पार पडले म्हणजे झाले. कसली सिद्धता मोरोपंत? काय योजली राजेने? आऊसाहेब, क्षमा असावी. आम्हास ते सांगण्याची अनुमती नाही. उद्या महाबळेश्वरी आपणास उलगडा होईलच. आम्ही निघतो आऊसाहेब. आम्हास पालखी आणि मेण्यांचीही व्यवस्था पाहायची आहे. आज्ञा असा. राजे, या ग्रहण काळात मंत्रसाधना करायची असते. त्याचं औचित्य छान साधलं, तेही महाबळेश्वरी, शंभू महादेवाच्या साक्षी. अनुपंत, या ग्रहण काळात जशी मंत्र साधना करायची असते त्याचप्रमाणे दानधर्म करण्याची रीत आहे ना? होय राजे. राजे, आता पुढचं प्रयोजन? शिवबा, आमची तुला कशा पायी? तुला जोखायची ती भगवंताची. तेच तर करतो आहोत आम्ही. आऊसाहेब, आई जगदंबेची तुला जोखण्याचं सामर्थ्य आमच्यात नाही, परंतु त्या जगदंबेचं मूर्त रूप असलेल्या आमच्या आऊसाहेबांची तुला जोखण्याचं सामर्थ्य आई जगदंबेनं नक्कीच दिलंय आम्हास. आणि आऊसाहेब, साक्षात सूर्यनारायणाला पडलेलं साकडं खुलं करण्यासाठी आम्ही आपली नाही तर आणखी कुणाची तुला जोखावी? आमच्या हृदयस्थ जगदंबेनं आम्हाला आदेश दिलाय की आम्ही आपली सुवर्ण तुला जोखावी. हे एकलिंग जी, आलमगीर औरंगजेब ने हमें जो जिम्मेदारी सौंपी है, हमें उसमें कामयाबी हासिल हो. आपाजान, दिलेर खान साहब लिखते हैं, जहांपना का इकबाल बुलंद हो. मिर्जा राजे को दक्कन की मुहिम पर भेजकर हम मुगलिया सल्तनत ने अपने खजाने की बर्बादी की है. मिर्जा राजे को अपने भूत परस्ती से फुर्सत नहीं. जब देखो तब भूत के सामने इबादत करते बैठते हैं. नवाब शास्ता खान साहब की दक्कन की मुहिम के वक्त जो बेइज्जती सहनी पड़ी, वही दोहराए जाने की आसार नजर आ रहा है. कहा था, हमने यही कहा था, उस काफर को दक्कन पर मत भेजिए. लेकिन हमारे भाईजान को उनकी वफादारी पर कुछ ज्यादा ही गुरूर है.
दिलेर खान साहब, दुश्मन पर हमला करने से पहले उसकी तैयारी कितनी चौखी है ये देखना जरूरी होगा। और खान साहब, हमारे निजी मामलों में दखल अंदाजी ना करें। हम अपने भगवान की पूजा करते हैं, ये हमारा निजी मामला है। मिर्झा राजांचं स्वराज्यावरचं संकट अधिक गडद होऊ लागलं राजे। आपणास पूर्ण तयारीनिशी युद्धास तोंड द्यावं लागणार। होय अवसर, त्यासाठी सर्व गडकोटांवर धान्यसाठा आणि पुरेसा दारुगोळा भरून ठेवण्याची ताकीदपत्र पाठवली। शिवाय आपली गलबत आणि तरांडे यांना मालवणास गोळा होण्याचे आदेश दिले आहेत। मालवणास गलबत राजे? इथं मिर्झा राजांचं संकट घोंगावतंय आणि आरमारी मोहीम गरजेची आहे अवसाहेब। मिर्झा राजा एव्हाना बुऱ्हाणपुरापर्यंत पोहोचला, त्याला स्वराज्यावर चालून येण्यास अजून अवधी आहे। तेवढ्या अवधीत खर्चाची तजवीज करावी लागेल, कारण मिर्झा राजा मोठा राजकारणी, धुरंधर, मुत्सद्दी आहे। त्याच्याशी लढण्यात पुष्कळ वेळ आणि खर्च येईल। त्यात सिंधुदुर्गाचं सुरू असलेलं कामही आपल्याला मध्येच थांबवता येणार नाही। शिवाय मिर्झा राजेंविरोधाच्या लढाईस तोंड फुटण्याआधी स्वराज्याच्या खजिन्यात भर टाकणं आवश्यक आहे। ते तर आहेच अवसाहेब। आणि अवसाहेब, त्याचबरोबर स्वराज्याच्या सैन्य बळाची ताकद मिर्झा राजाला दाखवून देणं देखील आवश्यक आहे। आम्ही एवढ्या ईर्षेनं आरमार उभं केलं, परंतु शत्रूला आपला आरमार कमकुवत वाटतं। त्या आरमाराची ताकद शत्रूला दाखवून देण्याची ही वेळ आहे। विजापूरकर आदिलशाह आणि बेदनूरचा राजा यांच्यातलं वैमनस्य संपुष्टात आलंय, त्यामुळे त्या प्रांतात फौजेचा फारसा राबता नाही। या बेदनूरकर राजाचं बंदर आहे बसनूर, मोठा ऐश्वर्य संपन्न आहे, जणू मधाचं पोळच। ते जाळून फस्त करायलाच हवं, म्हणजे खजिना तर मिळेलच, पण मराठी आरमारावरच्या तोफा गरजून विजापूरकर आणि पोर्तुगीजांच्या छातीत धडकी भरवली। आणि त्याचबरोबर मिर्झा राजाला सुद्धा कळेल स्वराज्याची ताकद। राजा जी, आपके दिमाग में इस वक्त कौन से सियासी दांव पे चल रहे हैं? गोमांतक से फिरंगी, जंजीरा से सिद्धि, बीजापुर से आली आदिल शाह और उत्तर से हम मुगल। अगर हम चारों एक साथ चारों तरफ से हमला बोल दें तो फिर ये सीवा। बहुत खूब राजा जी, बहुत खूब। उग्रसेन जी, अभी इसी वक्त गोमांतक, जंजीरा और बीजापुर खलीता भेजिए और इसमें लिखिए कि हमारा यह फरमान है कि सीवा के खिलाफ की हमारी मुहिम में हमारे साथ साथ शामिल हो जाए। शिव शिव शिव, अधर्म समुद्रावर पालन घालणे हे आपल्या धर्मात नाही। त्याने धर्माला बट्टा लागेल, धर्म बुडेल। आपला प्राचीन हिंदू धर्म एवढा तकलादू आहे की आपल्यासारख्या क्षुद्र मानवाच्या कृत्यानं तो बुडेल? या अशा धार्मिक चोखडांमुळे त्या परकीय आक्रमकांचं फावतं। ते फिरंगी, मुघल, टोपीकर येतात, बिनबोभाट येतात, आपल्या रयतेला लुटतात आणि आपल्या छाताळावर बसून राज्य करतात। पाण्यात साधा पावाचा तुकडा टाकला तरी ते पाणी पिऊन आपण बाटतो। या असल्या जुन्या रूढी संकल्पना कुरवाळत बसतो आणि फक्त देवळात पळी, पंचपात्र आणि घंटा पडवत राहतो। आणि आम्ही समुद्रावर पाय ठेवण्यानं धर्म बुडणार असेल
तर मग अफजल खानानं आई तुळजा भवानीची मूर्ती फोडली, पंढरपूरच्या विठुरायावर आघात केला, मंदिरात गोमांस टाकून ती पाठवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा का नाही बुडाला तुमचा धर्म? तेव्हा आम्ही आणि आमचे शिलेदार हातात शमशेर घेऊन धर्म रक्षणासाठी धावलो. काहीही झालं तरी धर्मसत्तेच्या परवानगीशिवाय राजसत्तेला मनमानी करता येणार नाही. म्हणजे देवादिकांपेक्षा सुद्धा तुम्ही धर्मश्रेष्ठ मानता? मग वानर सेनेच्या सहाय्यानं सागरी सेतू बांधून लंका सर करणारे प्रभू रामचंद्र सुद्धा तुमच्यासाठी निषिद्धच? ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णानं समुद्रातल्या एका बेटावर द्वारका उभी केली, त्याचप्रमाणे त्या जंजिराच्या स्थित्याच्या छाताळावर आम्ही दुसरा जंजिरा अर्थात सिंधुदुर्ग तर उभारतो आहोतच. केवळ दुर्ग उभारून चालणार नाही, मराठी आरमारानं समुद्राला पालाण घातलंच पाहिजे. मराठी आरमाराची धडकी परकीय सत्तांच्या उरात बसली पाहिजे, तर आणि तरच रयतेचं, राष्ट्राचं आणि पर्यायानं धर्माचं रक्षण होईल. आणि स्वराज्याच्या रयतेच्या रक्षणासाठी आम्हाला कोणत्याही धर्मसत्तेच्या अनुमतीची गरज नाही. ध्यानात ठेवा, धर्म माणसासाठी असतो, माणूस धर्मासाठी नाही. आणि या मातीतल्या माणसांच्या रक्षणासाठी आम्ही असल्या विरोधाची तमा बाळगत नाही. थोडा चिडर. आसमानी मोहीम फत्ते झाली आऊसाहेब, राजांची आणि आरमाराची बी. जगदंब. बेदनूरकर नायकाच्या बसनूरवर आपली आरमार झडप पडली आऊसाहेब. आऊसाहेब, जेव्हा आपलं आरमार तिथं धडकलं तेव्हा तृतीयेची फाल्गुनी रात होती. जेव्हा आपल्या मावळ्यांनी जमिनीवर पाटापाटा उड्या मारल्या तेव्हा शहरात हाहाकार उडला बघा. सिंधुदुर्गच्या कुशीतून निघालेली पहिली आरमारीची मोहीम यशस्वी झाली. दर्या भवानीची कृपा झाली. राजेंनी आणि त्यांच्या शिलेदारांनी सुसज्ज आरमार उभं केलं. जंजिराच्या उरावर दुसरा जंजिरा, सिंधुदुर्ग. खमा गणी हुकुम. गणी खम्मा उग्रसेन जी, हमने गोमंतक, जंजीरा और बीजापुर को जो फरमान भेजे थे उसका जवाब आवे है या ना आवे? सिवा के सारे दुश्मन हमारा साथ देने के लिए तैयार हुए हैं ना? बड़ा हुकुम। उस सिवा ने बसनूर की दरियाई मुहिम को अंजाम दिया है। भारी भरकम लूट तो मिली उसको, लेकिन इस मुहिम का खौफ ज्यादा फैल गया। गोमंतक के फिरंगी पुर्तगीज डरे हुए हैं, इसलिए उन्होंने हमारा प्रस्ताव ठुकरा दिया। बीजापुर के अली आदिल साहब भी डरे हुए हैं और जंजीरे की सिद्धि ने भी हमारा प्रस्ताव ठुकरा दिया। ऐसे में हमें क्या करने चाहिए हुकुम? उग्रसेन जी, जी फौरन फौज को आदेश दिया जाए, हाला औरंगाबाद की तरफ मोड़ा जाए। औरंगाबाद जाने की तैयारी कीजिए। जी हुकुम। खान साहब, अब आप देखते जाइए। औरंगाबाद पहुंचकर शहजादा मुअज्जम से मसलत कर हम पुणे की ओर रवाना होंगे, तो सीवा के स्वराज्य की चौखट पर। सीवा की दिखो बुनियाद को खत्म कर हम धज्जियां उड़ा देंगे उसकी। आऊसाहेब, आऊसाहेब, अहो आत्ताच हरकारी खबर देऊन गेलाय की मिर्झा राजे औरंगाबादवरून जल्दीनं निघालेत पुण्याकडे। असं? स्वराज्य नेस्तनाबूत करण्यासाठी औरंगजेबाचा मामा शाहिस्त खान चालून आला होता स्वराज्यावर। त्याचा काय नतीजा झाला सारं जग जाणतं। मिर्झा राजांबरोबरही तसंच काही झालं तर? खरंय आऊसाहेब, मिर्झा राजेंनी जर हिंदू म्हणून स्वराज्याला हात दिला तर आपणही हात जोडू, पण जर नख दाखवली तर हात छाटून टाकू,
हा मराठ्यांचा इतिहास मिर्झांनी विसरू नये. खुश आमदीद, खुश आमदीद. इसका मतलब आला हजरत सही थे. सिवा पर फतेह पाने की हिम्मत मिर्जा राजा के कुव्वते बाजुओं में है. उन्होंने मामूजान शाइस्ता खां साहब की तरह वक्त की बर्बादी नहीं की. गुस्ताखी माफ आफा हुजूर, लेकिन मिर्जा राजे शाइस्ते खान साहब की तरह कोई शौक नहीं फरमाते. मतलब मिर्जा राजा तेज तर्राज है, सल्तनत से वफादार भी है, लेकिन वो एक काफर है. ये बात हमें भूलनी नहीं चाहिए. और वो सिवा तो तकाबाज, चालाक, शातिर है. उसकी जुबान पे शहद और दिल में मुगलिया सल्तनत के खिलाफ बगावत है. अगर वो काफिर हम मजहबी का फायदा उठाकर मिले तो मजहबी कलाम के सामने मिर्जा राजा का ईमान डगमगा जा सकता. आणि पंत काका म्हणजे स्वराज्याचे जुने जाणते शिपाई गडी. स्वराज्याचं काम म्हटल्यावर अगदी एका पायावर तयार असतात. अगदी बरोबर बोलताय सराज. या वक्ताला पंत काकांचीच मात्र लागू पडेल बघा. बरोबर आहे सुभेदार. हा मिर्झा राजा मोठा धूर्त राजकारणी, मुत्सद्दी, मुरब्बी. त्याला आपल्या मथाळ वाणीनं वश करू शकतात ते त्याच्याच तोडीचे आपले सोनोपंतच. सोनोपंत, तुमच्या मुत्सद्दीपणामुळे राजेंनी अर्धी युद्ध जिंकली हे सारं जग जाणतं. सोनोपंत, स्वराज्यात तुमचं स्थान कोणीही घेऊ शकत नाही. रावसाहेब, स्वराज्यासाठी हा देह झिजला. आमच्या जीवनाचं सार्थक झालं. आमच्या सारख्या कारकुनाची राजांनी सुवर्ण तुला केली. केवढा मोठा मान दिला आम्हाला. आम्ही धन्य धन्य झालो. साहेब, साहेब, आमचा शेवटचा मुजरा. पंत काका, स्वराज्याचा कारभार असा अर्ध्यावर सोडून का केलात? या दौलतीसाठी आपला देह चंदनासम झिजवला. स्वराज्याच्या जन्मापासून आत्ता पावतर उभी हयात दौलतीच्या जडणघडणीत घालवली. आमच्या आबासाहेबांचं स्वराज्याचं स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. पण स्वराज्याचा डाव असा ऐन रंगात आलेला असताना सदरेवरचा जागता पहारा अर्धवट सोडून स्वर्गाच्या मोहिमेवर का स्वार झाला? सांगा सोनोपंत, आता कोणाचा सल्ला घ्यावा आम्ही? मिर्झा राजांचं संकट स्वराज्यावर घोंगावत असताना ऐन कसोटीच्या समयी आम्हाला सोडून गेलात. पंत काका, फार फार घाई केली. मिर्झा भली थोरली फौज घेऊन दौडत इकडेच यायला लागलाय. भला मोठा तोफखाना आहे त्याच्या बरोबर. राज, आमासनी तर वाटते त्याला वाटेत गाठूनच हल्ला करावा. त्याच्या फौजेची लांडगे तोडच करावी. नाही कुडतोजी, हा मिर्झा राजा जयसिंग इतर मुघल सरदारांपेक्षा वेगळा आहे. तो गाफील नाही, अखंड सावध आहे तो. राज, ते दौडत इकडेच यायला लागलाय आणि त्या शाहीस्ते खाना परीस तिप्पट येगाने यायला लागलाय. त्याला वाटेत अडवलाच पाहिजे. सिवा का हेजी वो आपके लिए ये पैगाम लेकर आया है. सिवा का पैगाम?
जय शरण चंडी। इतनी जल्दी शिवा का पैगाम? हमने तो अपनी शमशेर भी अभी तक म्यान से ना निकाली है। आम्ही समझोत्याचा खलिता असे उद्गार काढले नाहीत। आम्ही सामंजस्याच्या खलिताबाबत बोलत होतो। सामंजस्याचा खलिता म्हणजे? आऊसाहेब आम्ही समजलो नाही। राजेंनी मिर्झा राजास क्षत्रियत्वाचा वास्ता दिला आहे। प्रभू रामचंद्राच्या कुळाचा वारसा सांगणारे रावणाची चाकरी करतात। सूर्यवंशाची उपजत असणारे अंधाराची पूजा मांडतात आणि क्षत्रिय कुलवंत म्हणून मिरवणारे हिंदवी स्वराज्य नेस्तनाबूत करण्यास धावतात। त्याचा जाब विचारला आहे राजेंनी। या उपर सामंजस्यानं वागून क्षत्रिय धर्माचं पालन करावं असं आव्हानही दिलं आहे। मिर्झा राजांच्या उत्तराची प्रतीक्षा आहे।